नमस्कार. इट्स नाऊ और नेव्हर. आता नाही तर कधीच नाही. महाराष्ट्रात स्वयंरोजगार करणाऱ्या अर्थात सेल्फ एम्प्लॉयड असणाऱ्या व्यावसायिकांनी जर व्यवसाय करायची नोंदणी केली नसेल तर आजच ही सुवर्ण संधी आहे. आणि हो, व्यवसाय करापोटी भरलेली रक्कम जी आहे ती इन्कम टॅक्समध्ये स्टँडर्ड डिडक्शन म्हणून धरली जाते. चला तर जाणून घेऊया काय आहे ही अभय योजना. ज्यांच्यावर व्यवसाय कर लागू होतो, ज्यांना प्रोफेशनल टॅक्स भरावा लागतो, पण रजिस्ट्रेशन न करता प्रोफेशनल टॅक्स वाचवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आणि 8-8 वर्षापासून व्यवसाय कर भरला नाही, त्यांना आम्ही ही अभयदान योजना आणली आहे की त्यांनी स्वतःहून 3 वर्षाचा टॅक्स भरावा आणि 8 वर्षाच्या टॅक्समधून मुक्ती घ्यावी. 30 सप्टेंबर याची शेवटची तारीख आहे. मी आवाहन करतो की ज्यांनी अजूनपर्यंत अनेक वर्षापासूनचा टॅक्स थकीत ठेवला असेल त्यांना आम्ही अभयदान योजनेमध्ये एक सूट देतो आहे. पण 30 सप्टेंबर नंतर जे लोक व्यवसाय कराच्या नियमाच्या तरतुदीच्या अधीन आहेत पण व्यवसाय कर भरला नाही, नंबर घेतला नाही, त्यांना मात्र 30 सप्टेंबर नंतर कडक कारवाईचा सामना करावा लागेल. नमस्कार, स्वागत आहे आपलं थेट संवादच्या आजच्या कार्यक्रमामध्ये. मंडळी, कर, टॅक्स, लगान तसं पाहिलं तर हा अतिशय क्लिष्ट विषय. नुकतंच शासनाने एका अभय योजनेद्वारे या अंदाजपत्रकामध्ये काही तरतूद करून ठेवली. नक्की ही अभय योजना काय असणार आहे, तिचा लाभ कोणाला होणार आहे, कशा स्वरूपामध्ये ही अभय योजना याच्यापुढे कार्यान्वित होणार आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये विशेष पाहुणे उपस्थित आहेत. मंडळी, आज व्यवसायकर विक्रीकर उपायुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले आणि सहाय्यक विक्रीकर आयुक्त हरिदास पाटील आपल्याबरोबर असणार आहेत आणि यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ही नक्की योजना काय आहे. डॉक्टर मंगेश, कर्नाळ टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. कर्नाळ, सुरुवातीला सर अगदी सरळ येऊन तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो की विक्रीकर विभागाने ही अभय योजना जी लागू केलेली आहे ही योजना काय आहे, आमच्या दर्शकांना समजावून सांगा. महाराष्ट्र शासनाच्या असं लक्षात आलं की जे लोक महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतात त्यांनी व्यवसाय कर भरणं आवश्यक आहे. परंतु बऱ्याच लोकांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, याच्यात कर भरलेला नाही आहे. आता आम्ही काही योजनांद्वारे त्याची अंमलबजावणी अधिक कडकपणे करणार आहोत. परंतु अशी कडक अंमलबजावणी करण्यापूर्वी आम्ही या व्यावसायिकांना एक संधी देऊ इच्छितो की ज्यांनी आतापर्यंत आपल्या व्यवसायाचा कर भरणा केलेला नाही आहे त्यांनी आता या अभय योजनेचा लाभ घ्यावा, त्याच्यानुसार येणारा तो कर भरावा, म्हणजे त्यांची दंड, व्याज, शास्ती या सगळ्या प्रकारातून सुटका होईल. तसंच हा जो व्यवसाय कर भरायचा आहे तो गेल्या 8 वर्षांपर्यंतचा त्यांनी भरणं अपेक्षित आहे. जर ते 8 वर्ष व्यवसाय करत असतील तर अर्थात तर ह्या व्यवसाय योजनेमध्ये त्यांना अशी एक योजना दिलेली आहे की त्यांनी जर 3 वर्षाचा कर भरला तर त्याच्यावरती त्यांना व्याज आणि शास्ती ह्याच्यातून पूर्णतः मुक्तता मिळणार आहे. प्लस 3 वर्षाच्या वरचे जे काही वर्ष असतील त्याचा करही भरावा लागणार नाही. डॉक्टर मंगेश, या ठिकाणी मी तुम्हाला एक असं विचारू इच्छितो की आपण व्यावसायिक ह्या एका कॅटेगरीबद्दल बोलतोय, पण व्यावसायिक म्हणजे कशा स्वरूपाचे व्यावसायिक याच्यामध्ये अंतर्भूत होतात? आपला जो कर कायदा आहे, प्रोफेशन टॅक्स ॲक्ट, त्याच्यामध्ये एक शेड्यूल आहे, शेड्यूल 1. त्याच्यामध्ये व्यावसायिक कुठले कुठले आहेत याचा स्पष्ट उल्लेख आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं आपले डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील यासारख्या व्यवसायांबरोबरच जे ब्युटी पार्लर, हेअर सलून किंवा असे विविध प्रकारचे व्यवसाय जे केले जातात अशा सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. मंडळी, शासनाची ही अभय योजना, या योजनेमध्ये कुठले कुठले व्यावसायिक होतील हे आपण डॉक्टर मंगेश यांच्याकडनं जाणून घेतलं. आता मी हरिदास पाटील सरांच्याकडे येणार आहे. आणि सर, मी तुम्हाला हे विचारतो की समजा मी एक व्यावसायिक असेल, मी गेली 10 वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करतोय, ही योजना मला पटते, तर ती मला कशा प्रकारे फायदेमंद साबित होऊ शकते आणि ह्याच्यात जर का माझ्या एक व्यावसायिक म्हणून उदाहरण घेतलं तर मला किती स्वरूपामध्ये फायदा होऊ शकेल हे कसं काय सांगू शकाल तुम्ही? शासनानं आता जी अभय योजना 2016 जाहीर केलेली आहे, व्यवसाय कर कायद्याचं जर लिमिट पाहिलं आपण तर जास्तीत जास्त 2500 रुपये त्या व्यक्तीला भरावे लागतात कायद्यानुसार प्रत्येक वर्षी. त्या ज्या शेड्यूल 1 आता सरांनी सांगितलं, शेड्यूल 1मध्ये आपणाला 22 एंट्री आहेत, तर 22 एंट्रीमध्ये काही लोकांना 1000 भरावे लागतात, पण त्याचं जर मॅक्झिमम लिमिट पाहिलं तर ते 2500 रुपये पर इयर असं होतं. आता जर आपण व्यवसाय कर कायद्यांतर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला जर आता रजिस्ट्रेशन त्यानं घेतलं, ही अभय योजना जर नसती तर त्याला टोटल टॅक्स अमाऊंट 2008-9 पासून 15-16 असे टोटल 20,000 टॅक्स अमाऊंट भरावे लागले असते आणि व्याज 5,842 असं टोटल त्याला 25,842 भरावे लागले असते. पण ह्या अभय योजनेचा जर त्याला फायदा घ्यायचा असेल तर त्याला फक्त 3 वर्षाचा टॅक्स
7,500 भरायचा आहे. म्हणजे यांना आवास योजनेचा फायदा घेतला तर त्याला 18,342चा फायदा होईल. निश्चितच जे व्यावसायिक या विक्री करापासून आजपर्यंत अनभिज्ञ होते, ज्ञात अज्ञात सोर्समुळे जर का त्यांनी हा विक्री कर भरला नसेल तर हा भरण्याची अत्यंत उत्तम संधी त्यांच्याकडे चालू लागली आहे. मंडळी, अभय योजना म्हणजे व्यवसाय कराकरता ही लागू झालेली अभय योजना नक्की काय हे आपण समजून घेतलं. आता मी सरळ चालतो हरिदासजींच्याकडे, आणि हरिदासजी, आम्ही असं ऐकतो की हे व्यवसाय कर सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे असतात. तर मग सगळ्या प्रकारच्या व्यवसाय कराकरता ही योजना लागू आहे की कुठल्या तरी एका विशिष्ट प्रकाराकरता ही योजना लागू असणार आहे? व्यवसाय करामध्ये 2 प्रकार येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे नाव नोंदणी दाखला, इंग्लिशमध्ये त्याला आपण PTRची थोडक्यात म्हणतो, प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. हा मालकानं भरायचा आहे, त्याच्याकडे जे काम करतात इथं आपण त्यांच्या वतीनं हा भरायचा आहे. याला आपण PTRC म्हणतो. याच्यामध्ये लिमिट आहे ज्याचा पगार 7,500 ते 10,000 पुरुष यांच्याकरता 175 प्रतिमाह असा तो टॅक्स कापायचा आहे मालकांना आणि भरायचा आहे शासनाकडं. आणि ज्यांचा पगार 10,000च्या वरती आहे, मग तो पुरुष असो किंवा महिला, त्यांना प्रत्येक महिन्याला 200 रुपये मालकानं कापायचे आहेत आणि शासनाकडे जमा करायचे आहेत. त्याच्यातला जो दुसरा प्रकार आहे नाव नोंदणी दाखलाधारक, PTEC म्हणतो आपण त्याला थोडक्यामध्ये, प्रोफेशन टॅक्स एनरोलमेंट सर्टिफिकेट. तर यांच्यामध्ये मग आपण मगाशी जशी आपण चर्चा केली त्यामध्ये डॉक्टर वगैरे हे सगळे जो व्यवसाय करतो त्याच्यासाठी PTEC लागू होतो. आणि ही जी अभय योजना 2016 आहे ही फक्त PTEC करताच लागू आहे. अच्छा. डॉक्टर मंगेश, मी आता तुमच्याकडे येतो. सुरुवातीलाच अभय योजना समजून सांगताना तुम्ही सांगितलं होतं की अभय योजनेमध्ये जर का कोणी सहभागी नाही झालं आणि तरीसुद्धा जर कोणी व्यवसाय कर भरायचं बाकी राहिलं असेल तर अशा लोकांवरती आपण कडक कारवाई करायचे सुद्धा सूतोवाच केलं होतं. तर कशा स्वरूपाची कारवाई असणार आहे आणि एकंदरीत कसा काय हा प्रकार असणार आहे? ही अभय योजना जी आहे ती 1 एप्रिल 2016 पासून 30 सप्टेंबर 2016 पर्यंत आपण अंमलात आणणार आहे. तोपर्यंत आपण लोकांना संधी देणार आहे की त्यांनी पुढे यावं आणि स्वतःहून टॅक्स भरावा. परंतु जर त्यांनी टॅक्स भरला नाही, जसं मी मगाशी सांगितलं की आता भरणाऱ्या व्यक्तीला फक्त 3 वर्षाचा टॅक्स भरायचा आहे. परंतु जर त्यांनी या संधीचा फायदा नाही घेतला तर त्याला गेल्या 8 वर्षाचा टॅक्स भरायला लागेल, तोही दंड आणि व्याजासकट. ही पहिली कारवाई राहील. त्याच्यानंतर जर याच्या पुढेही जाऊन आम्ही काही प्रॉसिक्युशन्स करणार आहोत की ज्याच्यामुळे लोकांना जरब पण बसेल आणि ते वेळेत टॅक्स भरायला प्रवृत्त होतील. डॉक्टर मंगेश, या ठिकाणी माझ्या मनामध्ये एक सहज प्रश्न अगदी उपस्थित होतोय की या आपण 8 वर्षाचा कालखंड म्हणतोय, त्याच्यानंतर काही व्यावसायिकांनी व्यवसाय करायला सुरुवात केली असेल, काही ठिकाणी रिमोट प्लेसेस असतात त्या ठिकाणी व्यवसाय सुरू असतील, तर एकंदरीत या व्यावसायिकांच्या वरती तुमचा कंट्रोल कसा काय राहणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने क्रॉस चेक करू शकाल की कोणी कर भरलाय आणि कोण कर भरलेला नाही आहे, म्हणजे तुम्हाला कसं काय कळेल? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे एनरोलमेंट किंवा त्याचं जे नोंदणीकरण होतं ते आता संगणकीकृतरित्या केलं जातं. अच्छा. त्याच्याबरोबरच शासनाचे अनेक विभाग आहेत की ज्यांच्याकडे संगणकीकरण झालेलं आहे. आता जो कोणी प्रत्येक व्यावसायिक जो व्यवसाय करत असतो त्याला बऱ्याचदा शॉप एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नुसार त्याच्याकडे नोंदणी करावी लागते. आम्ही त्यांच्याकडून डेटा आणलेला आहे. तसंच त्याच्याबरोबर प्रॉव्हिडंट फंड आहे, ESIC आहे, अशा लोकांकडून आम्ही डेटा गोळा केलेला आहे. हा सगळा डेटा आम्ही अनालाइज करणार आणि मग त्याच्यातून आम्हाला आयडेंटिफाय होतं की कोणी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि कोणी घेतलेलं नाही, आणि मग ज्यांनी घेतलेलं नाही त्याच्यावर आम्ही पुढची कारवाई सुरू करतो. म्हणजे काय, थोडक्यात आपला व्यवसाय कर ह्या अभय योजनेअंतर्गत भरा आणि रिलॅक्स राहा, म्हणजे तुमच्या डोक्यावरती ही कारवाईची तलवार जी आहे ती टांगती राहणार नाही आहे. आता मी पुन्हा एकदा हरिदासजींच्याकडे जातो आणि हरिदासजी, मला आता तुम्हाला हे विचारायचं आहे की एकंदरीत जे व्यवसाय कर करणारे मंडळी आहेत ह्याच्यापैकी किती लोक प्रामाणिकपणे कर भरतात आणि किती लोक ही प्रामाणिकपणे कर भरत नाहीत ज्यांच्यासाठी अशा प्रकारच्या योजना तुम्हाला राबवाव्या लागतात? आपण अभय योजनामध्ये मगाशीच मी सांगितलं की ही योजना फक्त नाव नोंदणी दाखलेधारकांसाठी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो कोणीही व्यवसाय करत असेल, म्हणजे तो सलूनचा व्यवसाय असो, ब्युटी पार्लर असो, हॉटेल असो, डॉक्टर असो किंवा वकील असो, त्या प्रत्येकानं हा नाव नोंदणी दाखला घ्यायचाच आहे. पण एकूणच तुलना करता महाराष्ट्र शासनामध्ये जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते फारच कमी आहे. सर, काय संदेश द्याल मग अशा लोकांसाठी? तर या लोकांनी जास्तीत जास्त ह्या अभय योजनेचा फायदा घ्यावा आणि ही अभय योजना 30 सप्टेंबर 2016 नंतर ज्यावेळी समाप्त होईल तर अंदाजपत्रकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की ही योजना समाप्त झाल्यानंतर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. तर पुढील कठोर कारवाई टाळून या अभय योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात रजिस्ट्रेशन करावं. मंडळी, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही चर्चा आहे आणि आता आपण चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये येतोय.
तत्पूर्वी मला डॉक्टर मंगेश यांना पुन्हा एकदा विचारायचं आहे की डॉक्टर मंगेश, आज अनेक प्रकारचे व्यावसायिक जेव्हा व्यवसाय करत असतात ज्यांच्याकरता ही कर प्रणाली लागू आहे, ह्याच्यामधल्या काही लोकांना ह्याच्यामध्ये एक्झम्पशन किंवा आपण ज्याला म्हणतो की माफी वगैरे अशा स्वरूपाचे काही व्यवसाय आहेत का? प्रोफेशनल टॅक्ससाठी आपण काही व्यवसायांना असं माफी दिलेली नाही आहे, परंतु काही व्यक्तींना नक्कीच माफी दिलेली आहे. जसं काही अपंग व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आपण याच्यातून माफी दिलेली आहे, त्यांना दिलेली आहे, त्यांच्या पालकांना सुद्धा याचा लाभ घेता येऊ शकतो. तसंच ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना घेऊ शकतं. काही महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न 10,000पेक्षा कमी आहे, तर अशा महिलांनाही आपण या करातून माफी दिलेली आहे. पाटील सर, तुम्ही आत्ता अगदी कैफियत या ठिकाणी मांडलेली आहे की प्रामाणिकपणे व्यवसाय कर भरणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. पण पाटील सर, बऱ्याचदा असं असतं की ही जी प्रशासकीय प्रणाली आहे ही बऱ्याचदा काही लोकांना क्लिष्ट वाटते, म्हणून कदाचित त्या मार्गाला काही लोक जात नाहीत. पण आता मात्र ही जी आपण अभय योजना आणली आहे, या अभय योजनेमध्ये जर का एखाद्याला सहभागी व्हायचं असेल किंवा याचा लाभ घ्यायचा असेल तर तो कशा स्वरूपात घेऊ शकतो, स्वतःला कसं काय त्याच्यामध्ये पंजीकृत करू शकतो, हे जरा आमच्या दर्शकांना सांगा. आता जी अभय योजना 2016 आणलेली आहे आणि त्याचा जर कुठल्याही व्यावसायिकाला फायदा घ्यायचा असेल, आपण जसं म्हटलं की क्लिष्ट असतं ऑफिसमध्ये येऊन वगैरे, तर काही लोकांचा तसा अनुभवही असेल. पण आपणाला जर ह्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर ऑफिसमध्ये यायची कोणतीही गरज नाही. आपण महाराष्ट्र शासनाचा विक्री कर विभागाची जी वेबसाईट आहे www.mahavat.gov.in या साईटवरती जायचं आहे. त्यानंतर तिथं ई रजिस्ट्रेशन इथं तुम्ही क्लिक केलं, त्याच्यानंतर पुढं तुम्हाला ई रजिस्ट्रेशन नंतर ज्या काही स्टेप्स आहेत त्यामध्ये ती फक्त माहिती भरायची आहे आणि तुम्हाला फक्त 2 दिवसामध्ये तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला स्वतः डाउनलोड करता येणार आहे. ऑफिसमध्ये यायची कोणत्याही पद्धतीची गरज नाही. नेट बँकिंगच्या माध्यमातून ते पैसे भरू शकतात का? पैसेही पुन्हा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरू शकतात किंवा मी आत्ताच सांगितलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जाऊन ई पेमेंट थ्रू ग्रास अच्छा या लिंकवरती जाऊन ते पेमेंट करू शकतात. म्हणजे एखादा कर, टॅक्स किंवा लगान हा जेव्हा आपण भरतो तेव्हा तो आपण राष्ट्राच्या प्रगतीसाठी भरत असतो आणि आपण भरलेला कराचा प्रत्येक रुपया हा सवलतीच्या रूपामध्ये आपल्याला परत मिळत असतो. या देशाचे नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे. अर्थात व्यावसायिक कर असो किंवा कुठलाही कर असो, हा कर अत्यंत नगण्य असतो. आपण केलेल्या व्यवसायाच्या तो स्वरूपामध्येच ठरत असतो. परंतु बऱ्याचदा आपण अनवधानाने किंवा काही कारणं असू शकतात त्याच्यामुळे आपण हा कर भरत नाही. पण आता मात्र शासनाने आपल्याला एक संधी दिलेली आहे. जर गेल्या 8 वर्षातला आपला कर भरायचा बाकी राहिला असेल तर तो आपण 3च वर्षाचा भरून या सगळ्या जोखडातनं मुक्त होऊ शकतो. एक उत्तम संधी आहे. असं म्हणतात, इट्स नाऊ ऑर नेव्हर. आजच या संधीचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. अभय योजनाची घोषणा केलेली आहे, तर हा एक पिरियड दिलेला आहे. या पिरियडमध्ये तुम्ही समोर या आणि तुमचा जो काही व्यवसाय आहे तो शासनाकडे घोषित करा आणि अभय योजनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींप्रमाणे त्याच्यामध्ये नंबर घेऊन तुम्ही टॅक्स भरा आणि पुढील याच्यामध्ये कर योजनेमध्ये कायम सामील राहा.